मी आधी एक विधायकाचा PA म्हणून 7.5 वर्ष काम केली. त्याच्यानंतर तो विधायक जनतेचे काम करू शकत नव्हता, म्हणून म्हणला की कुठेतरी आपण आपला काहीतरी अस्तित्व निर्माण करावा आणि जनतेचे प्रश्न सुटावेत, म्हणून आपण मग राजकारणाच्या दिशेने वाटचाल केली. कोण होते ते आमदार? मनोहरराव चंद्रिकापूर यांना आमदार केले. बरोबर. आता 4 वर्ष होत आहेत त्यांच्या आमदारकीला. काय कामं केली त्यांनी? ते काम लोकांचे काम कमी करतात आणि ठेकेदारांचे काम जास्त करतात. लोकांचे एकही काम त्यांनी केलेलं नाही. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे काय चित्र राहणार आहेत? इथले लोक कोणाला पसंत करणार आहेत? हे जे आहे मोदी गॅरंटीवाले, आता मोदी जुमल्याच्या नावात त्यांनी गॅरंटी केलेलं आहे. 2 करोड युवकांना रोजगार देणार होते, 15 लाख देणार होते, हर घर नल हर घर जल देणार होते, प्रत्येकाला पक्का घर देणार होते. पण तुम्ही 190 रुपयाची सिमेंटची बोरी आज 320 रुपये झालेली आहे. त्याच्यावरची GST 700 रुपयाला मिळणारी रेती आता 5000 रुपये ट्रिप झालेली आहे. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल 64 रुपये लिटर होता, त्याचे 107 रुपये रेट झालेले आहेत. क्षेत्राचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्याकडे आपण कधी पाठपुरावा केला आहे समस्येविषयी? खासदार सुनील मेंढे 4 वर्षापर्यंत खासदार होते की नाही हे मलाच कळलं नाही, कारण की 4 वर्षाआधी मी त्यांना कधी बघितलंच नाही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात. आता निवडणुका जवळ आल्या म्हणून ते दौरे करून राहिले, याआधी तर कधी आलेच नाही. 2014ला तेथील अर्जुनी मोरगावतील आमदार राजकुमार बडोले हे कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते. मागे आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती. ते तर म्हणाले की आपण ह्या क्षेत्राचा खूप विकास केला. राजकुमार बडोले साहेबांनी फक्त ठेकेदारांचा विकास केला. जर त्यांना सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा होता, कॅबिनेट मिनिस्टर होते त्यावेळेस अर्जुनी मोरगावमध्ये 1995ला MIDC सुरू झाली. तिथे अजूनपर्यंत एक उद्योग येऊ शकला नाही. रोड रस्ते बनवल्याने कोणताही आमदार रोड रस्ते बनवू शकतो. कुणालाही निवडून द्याल, कोणताही आमदार रोड रस्ते त्यांच्यामध्ये निधी आहे तो त्याचा वापर करतोच. पण मोठा प्रकल्प का आणला त्यांनी? एक प्रकल्प त्यांनी दाखवावा की त्यांनी हा एक प्रकल्प आणल्यामुळे या क्षेत्रातील कमीत कमी 1000 लोकांचा जीवनमान उंचावला, असा एक प्रकल्प त्यांनी दाखवावा आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिनिस्टरच्या. महाविकास आघाडीतून शरदचंद्रजी पवार साहेब, अनिलजी देशमुख साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी जर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली तर मी 100% निवडणूक लढवणार. नमस्कार, मी संघर्ष हुकरे आणि आपण पाहतात आपला झकास मराठीच्या विशेष बैठक. ह्या बैठकीत आपण विविध क्षेत्रातील लोकांशी सविस्तरपणे चर्चा करतो. महाराष्ट्रातलं वातावरण सध्या तापलं आहे. सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची वारी आहेत. राज्यातील युवक, देशातील युवक सध्या राजकारणाकडे आकर्षित होतात. मात्र ज्या एखाद्या नेत्याला ते आयडियल समजून एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतात, मात्र दुसऱ्या दिवशी तो नेता कोणत्या पक्षात राहील याची काही गॅरंटी नाही. म्हणून आता आयडियल नेता चूज करणंसुद्धा थोडा कठीण झालं आहे. महाराष्ट्रात तर वातावरण फार विचित्र आहे. काहीच दिवसानंतर लोकसभा निवडणुका संपूर्ण देशभर होतील आणि त्यात महाराष्ट्रातील जो गोंदिया भंडारा लोकसभा आहे किंवा गोंदिया भंडारा जिल्हा आहे, हे जिल्हे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असतात. ह्या जिल्ह्यांमधलं वातावरण कसं आहे, ह्या जिल्ह्यांमधलं राजकारण कसं आहे, आज आपण ह्या बैठकीत जाणून घेणार आहोत. गोंदिया जिल्ह्यात एक विधानसभा येते अर्जुनी मोरगाव. ह्या अर्जुनी मोरगाव विधानसभामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचं काय वातावरण आहे, आपण आजच्या ह्या मुलाखतीत ह्या बैठकीत जाणून घेणार आहोत. आमच्यासोबत ह्या बैठकीत चर्चा करण्याकरिता आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जे नेते आहेत मिथुन मेश्राम. स्वागत आहे आपलं मिथुन झकास मराठीवर. नमस्कार. आपण लहानपणापासून आपण शिक्षण घेतलं आणि एक डेअरिंगबाज आहात. राजकारणात आपल्याला खूप संधी आहे असं आपल्याला वाटलं आणि त्यानंतर आपण हळूहळू आपलं राजकीय जीवनात सुरुवात केलं. आपण शेतकऱ्यांसाठी विजेच्या मागण्या असतील, युवकांसाठी बेरोजगारीच्या मागण्या असतील किंवा मग महिलांसाठी ज्या समस्या असतील त्या मागण्यांकरिता आपण नेहमी रोडवर आले आणि नेहमी आपण आंदोलनं केली, हे केलं. जेव्हा आपण आजची परिस्थिती पाहिली तर युवकांना अभ्यास करून कोणी डॉक्टर, इंजिनियर बनण्याची स्वप्न असते, कोणाला काही बनण्याचे, अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. राजकारणात काय युवकांना संधी आहेत? राजकारणात युवकांना संधी आहेत. राजकारणामध्ये युवकांसाठी खूप स्कोप आहेत, पण त्या पद्धतीने युवक कशा प्रकारे त्याला हँडल करतात ते त्यांच्यावरती अवलंबून असते. बरं. आपण जेव्हा शिक्षण घेत असताना जेव्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते 2014ला, जेव्हा भारतात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, त्या 2014ला मी 12व्या वर्गात होतो.
आमची स्कॉलरशिप मिळत नव्हती. तेव्हापासून आपण ह्या चळवळीमध्ये सुरुवात केली. गोंद्याला सामाजिक न्याय भवनमध्ये येऊन समाज कल्याण अधिकाऱ्यासोबत चर्चा करून ते आम्ही 196 मुलांची स्कॉलरशिप मिळवून देण्याकरिता त्यावेळेसपासून आपण सुरुवात केली. तेव्हापासून ह्या राजकारणाला सुरुवात झाली? नाही, राजकारणाला सुरुवात नाही. मी तेव्हा कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून होतो, 12व्या वर्गामध्ये शिकत होतो मानवता विद्यालय बोणगावदीला. आणि माझ्या एकट्याचा प्रश्न नव्हता तो, 196 विद्यार्थी होतो आम्ही, की आमची स्कॉलरशिप थांबलेली होती. म्हणजे 196 आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, असे पूर्ण जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आलेली नव्हती. ते जून महिन्यामध्ये आली होती 12वी झाल्यानंतर. तर त्याच्याकरिता आपण ते वारंवार पाठपुरावा केला आणि मग तिथून आपण इकडे आलो. 11वी 12वीच्या नंतर MB पटेल साकोलीला कम्प्युटर सायन्स करत असताना माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर म्हणला की आता आपला भविष्य कुठे आजमावायचा. मग मी पुन्हा राजकारणाच्या दिशेने वाटचाल केली. आणि राजकारणामध्ये मी काही असा आधीपासून नव्हतो. मी आधी एक विधायकाचा PA म्हणून 7.5 वर्ष काम केली. त्याच्यानंतर तो विधायक जनतेचे काम करू शकत नव्हता, म्हणून म्हणला की कुठेतरी आपण आपला काहीतरी अस्तित्व निर्माण करावा आणि जनतेचे प्रश्न सुटावेत, म्हणून आपण मग राजकारणाच्या दिशेने वाटचाल केली. कोण होते ते आमदार? मनोहर चंद्रिकापुरे. कशा प्रकारे कामं करतात ते? नाही, त्यांचं काम कसं आहे, ते काम लोकांचे काम कमी करतात आणि ठेकेदारांचे काम जास्त करतात. लोकांचे एकही काम त्यांनी केलेलं नाही. आज जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये झाशीनगर प्रकल्प हा 1996 पासून प्रलंबित प्रकल्प आहे. बरं. 1970ला झाशीनगरचं पुनर्वसन झाले, पण अजूनपर्यंत झाशीनगरच्या लोकांना त्यांना पट्टे सुद्धा मिळालेले नाही. आजही ते वनाच्याच जमिनीवरती आहेत. जेव्हा की महसूल विभागाने 1970ला त्यांना जमीन हस्तांतरित केली, त्यावेळेस भंडारा गोंदिया जिल्हा एक जिल्हा होता. 1970ला जमीन हस्तांतरित केल्यानंतर आजही त्यांना कुठलीच योजना घेता येत नाही, घरकुल बांधता येत नाही, कारण की त्यांचे जमिनीवरती नमुना आठवरती फारशेट दाखवतो, त्याच्यामुळे त्यांना काहीच करता येत नाही. ते त्रस्त झालेले आहेत. आणि शेतकऱ्यांचा जो 12 तास विजेचा मुद्दा आहे, भंडारा गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये हे सगळे कृषीपंपधारक शेतकरी आहेत. काही जणांना नवेगाव बँकचं पाणी 5 गावांना मिळतो, काही गावांना इट्यादोड धरणाचं पाणी मिळतो, पण काही जे गाव आहेत ते पंपवर आधारित आहेत केसुरी. पण 8 तास विद्युतमध्ये लोडशेडिंग, कधी डिवो जातो, कधी फेस उडतो, याच्यामध्ये 2 तास त्यांचे निघून जातात. 6 तासामध्ये धान पिकवणे सोपे होत नाही, म्हणून ते वारंवार 12 तासचे मागणी घेऊन काही नेत्यांना भेटले, काही आंदोलन केले, पण त्याच्याकडे इथल्या नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी कधीच लक्ष दिलं नाही. आता काही दिवसानंतरच संपूर्ण देशभर लोकसभा निवडणूक आहेत. जेव्हा आपण सांगितलं की झाशीनगर प्रकल्पामुळे अनेक लोकांना, तेथील स्थानिकांना समस्या होत आहेत, त्याचा काहीतरी परिणाम ह्या आगामी लोकसभा निवडणुकांवर होणार असं आपल्याला वाटते? हो, त्यांचा परिणाम नक्कीच होणार. त्यांची तर अशी झाशीनगर परिसरातील लोकांची अशी मानसिकता आहे की ते निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. बहिष्कार करणं अशी त्यांची भूमिका ठरलेली आहे. कारण की ते अन्याय 1970 पासून अन्याय करत आहेत. तुम्ही देश प्रगतीच्या वाटेवर आहात, विकासाच्या वाटेवर म्हणून तुम्ही दाखवून राहिले, आणि त्यांचे जीवन आज उंचावून राहिलेलं नाही. की ज्यांचे गाव त्या प्रकल्पामध्ये बाधित झाले ते झाशीनगरला आले, पण त्यांना कधीच न्याय मिळालेला नाही, आणि कुठल्याच लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. काही दिवसापूर्वी स्वतःला भावी खासदार समजणाऱ्या लोकांनी जलपूजनाचे सोंग करून नवेगाव बांधला जलपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता, पण लोकांच्या आणि आमच्या विरोधामुळे त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. 8 मार्चला त्यांनी कार्यक्रम ठेवला होता नवेगाव बांधला. या क्षेत्राचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्याकडे आपण कधी पाठपुरावा केला या समस्येविषयी? सगळ्यांकडेच पाठपुरावा केला. खासदार सुनील मेंढे 4 वर्षापर्यंत खासदार होते की नाही हे मलाच कळलं नाही, कारण की 4 वर्षाआधी मी त्यांना कधी बघितलंच नाही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात. आता निवडणुका जवळ आल्या म्हणून ते दौरे करून राहिले, याआधी तर कधी आलेच नाही. बरं, पाठपुरावा आपण त्यांच्याकडे आपण माहिती पुरवली? ही सगळ्यांकडेच पाठपुरावा केलेला आहे. मी याच्यासाठी शासनाच्या निदर्शनात येण्याकरिता 20 नोव्हेंबर 2023ला मुंडन आंदोलन करून शासनाच्या निदर्शनात आणून दिला की झाशीनगरच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या पुनर्वसित 12 गावांना आणि फिडर 2चे जे नवेगाव बांध फिडरचे 32 गाव आहेत त्या सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पाणी 25% झाशीनगरच्या पुनर्वसित गावांकरिता आणि 25% नवेगाव फिडरकरिता आरक्षित पाणी आहे, तर त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पण यांनी फक्त ठेकेदारांचे पोट भरण्याचे काम केलेले आहेत.
तिथे झालेले काम हे एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत. पाणी त्या कॅनलने येऊ शकत नाही, पाणी सिपेज होते. हे सगळे त्यांच्या फक्त पैसे कमवण्याचा धंदा करून ठेवलेला आहे. बरं, तिथल्या स्थानिकांच्या अशा समस्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे काय चित्र राहणार आहेत? इथले लोक कुणाला पसंत करणार आहेत? कुणाची सत्ता इथे येईल? गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा खासदार या ठिकाणी निवडून येईल. का? कारण की हे जे आहे मोदी गॅरंटीवाले, आता मोदी जुमल्याच्या नावात त्यांनी गॅरंटी केलेलं आहे. 2 करोड युवकांना रोजगार देणार होते, 15 लाख देणार होते, हर घर नल हर घर जल देणार होते, प्रत्येकाला पक्का घर देणार होते. पण पक्का घराच्या नावावरती त्याच घरकुल लाभार्थ्याकडून 70,000 हे टॅक्सच्या रूपामध्ये वसुली करतात. तुम्ही 190 रुपयाची सिमेंटची बोरी आज 320 रुपये झालेली आहे. त्याच्यावरची GST 700 रुपयाला मिळणारी रेती आता 5,000 रुपये ट्रिप झालेली आहे. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल 64 रुपये लिटर होता, त्याचे 107 रुपये रेट झालेले आहेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून 1,38,000 घरकुल देतो आणि त्या 1,38,000 मधून 70,000 रुपये गव्हर्नमेंट रिटर्न घेतो. फक्त घरकुल तुम्हाला दिला हे दाखवण्याचे सोंग हे सरकार करत आहे आणि लाभार्थ्यांना कर्जबाजारी करण्याचे काम या सरकारकडून केलेलं जात आहे. 1,38,000 म्हणून 70,000 तर टॅक्सच्या रूपात घेत आहेत. त्याच्यामुळे सगळे जे नागरिक आहेत, शेतकरी, शेतमजूर आणि युवक वर्ग आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. कुठल्याच प्रकारच्या भरत्या झालेल्या नाही. भरत्या केला तर त्याच्यामध्ये सेटिंग करून त्यांनी घोड केला. तलाठी भरतीचा प्रकरण आहे, त्याची SIT चौकशीची मागणी आमदार रोहित पवारांनी सतत केली, परंतु यांनी केलेली नाही. अशा खूप मोठ्या, त्याच्यामुळे युवक वर्गामध्ये, शेतकऱ्यामध्ये यांच्याविषयी नाराजी आहे. बरं, त्याच्यामुळे लोकसभा भंडारा गोंदियामध्ये महाविकास आघाडीचा खासदार या ठिकाणी 100% येईल. आपण सर्वसामान्य लोकांमध्ये फिरत असता महाविकास आघाडीकडून कोणत्या नेत्याची पसंती सगळ्यात जास्त लोकांमध्ये आहे किंवा कोण खासदार पाहिजे? एखादं नाव? नानाभाऊ पटोले. का? नानाभाऊ पटोले हे एक लोकनेते आहेत. नानाभाऊ हे सर्वसामान्यांची जाण असलेले नेते आहेत. नानाभाऊ पटोलेंनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढा दिलेला आहे, म्हणून सर्वसामान्यांची पसंती नानाभाऊ पटोले आहेत. काही महिन्यांआधी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फाट झाली आणि त्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट निर्माण झाले. आपण ज्या जिल्ह्यामध्ये काम करता ते गोंदिया भंडारा जिल्हा हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार गटाची ग्रोथ म्हणजे काय समस्या आपल्याला आल्या ह्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पसरवण्याकरिता? त्यांच्याकडे सरकार होती, त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्याकडे पद होता. आपल्याकडे एखादा कार्यकर्त्याला त्यांना ते काम द्यायचे, ठेकेदारीचे आणि आपल्याकडे घ्यायचे. परंतु बालेकिल्ला वगैरे कुठला एखाद्या नेत्याचा नसतो. बालेकिल्ला हा कार्यकर्त्यांचा असतो. कार्यकर्ते ज्याला डोक्यावर घेऊन उचलतील त्याचा तो समोर जातो. आणि जर प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला असता तर ते 4 वेळा या क्षेत्रामध्ये इलेक्शन हारले नसते. बालेकिल्ला असलेला व्यक्ती हारत नाही इलेक्शन, आणि ते 4 वेळा इलेक्शन हारलेले आहेत. हे सगळे सर्व जनतेला माहीत आहे. बालेकिल्ला त्यांचा नाही. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पवारसाहेबांबद्दल आदर आहे, पवारसाहेबांबद्दल प्रेम आहे आणि सर्व कार्यकर्ते पवारसाहेबांसोबत आहेत. आज आपण गावागावात फिरता, अजित पवार गटाचे जे वोटर आहेत किंवा सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, काय बोलतात तुम्हाला? अजित पवार गटाचे इथे काही वोटर नाही आहेत. काही नेते ते जे आहेत ते सर्व अजित पवार गटासोबत आहेत, पण सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे गावातला हा शरद पवार साहेबांच्या विचारांशी काय म्हणते तो? ते शरद पवार साहेब जे ठरवतील त्यांच्या बाजूने ते वोट करतील. आपण म्हणता की झाशी नगर प्रकल्प हा पेंडिंग आहे किंवा आणखी समस्या आजही अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील लोकांच्या आहेत. 2014ला तेथील अर्जुनी मोरगावतील आमदार राजकुमार बडोले हे कॅबिनेट मंत्री होते, पालकमंत्री होते. मागे आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती. ते तर म्हणाले की आपण ह्या क्षेत्राचा खूप विकास केला आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा भेटेल याकरिता सतत त्यांनी झगडा केला. राजकुमार बडोले साहेबांनी फक्त ठेकेदारांचा विकास केला. जर त्यांना सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा होता, कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यावेळेस अर्जुनी मोरगावमध्ये 1995ला MIDC सुरू झाली. तिथे अजूनपर्यंत एक उद्योग येऊ शकला नाही. जेव्हा की ते 5 वर्ष कॅबिनेट मिनिस्टर होते, एक ॲटोमोबाईलचा, एक आईस्क्रीम कंपनी, एक फंट्याची कंपनी जरी आणली असती तरी तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील 3,000-4,000 युवकांना रोजगार मिळाला असता तर त्यांचे परिवार सुजलम सुफलम झाले असते. आणि रोड रस्ते बनवल्याने जरी विकास होत असेल तर विकास त्याला म्हणता येणार नाही ज्या ठिकाणी उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, उत्तम शेती ज्या ठिकाणी होईल आणि उत्तम व्यवसाय असेल त्याच ठिकाणी उत्तम विकास झाला असा म्हणता येईल.
रोड रस्ते बनवल्याने कोणताही आमदार रोड रस्ते बनवू शकतो, कुणालाही निवडून द्याल, कोणताही आमदार रोड रस्ते त्यांच्यामध्ये निधी आहे तो त्याचा वापर करतोच. पण मोठा प्रकल्प का आणला त्यांनी? एक प्रकल्प त्यांनी दाखवावा की त्यांनी हा एक प्रकल्प आणल्यामुळे या क्षेत्रातील कमीत कमी 1000 लोकांचा जीवनमान उंचावला, असा एक प्रकल्प त्यांनी दाखवावा आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिनिस्टरच्या. बरं, राजकुमार बडोले यांनी कामं केले नाही म्हणून आपण स्वतःसुद्धा लोकांमध्ये फिरून आपण मनोहरराव चंद्रिका फुले यांना आमदार केले. बरोबर. आता 4 वर्ष होत आहेत त्यांच्या आमदारकीला. काय कामं केली त्यांनी 4 वर्ष? त्यांनी फक्त बडोलेचा विरोध बनवून प्रचार करण्याकरिता म्हणत होते की आम्ही असा करू, आम्ही कोल्ड स्टोर रूम तयार करू शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना समृद्ध करू. पण जसे ते आमदार झाले त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. जे जे नेते झाले शेतकऱ्यांनी युवकांच्या भरोश्यावर वोट मागतात, ते शेतकऱ्यांचा विसर पडतात आणि फक्त ठेकेदारांना आपल्या जवळ करून आपली दुकानदारी करण्याचे काम ते करतात. फक्त ठेकेदारावर कमिशन घेऊन ठेकेदारांना काम देण्याचं काम करतात. त्याच्या पलीकडे दुसरा विकास काही नाही. अर्जुनी मोरगाव क्षेत्रातला आजही युवक पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी जाऊन कंपनीमध्ये काम करतो. पण या क्षेत्रात एकात कंपनी, एकात उद्योग, धानावर आधारित उद्योग, मक्यावर आधारित उद्योग, उसावर आधारित उद्योग कुणीच आणलेला नाही. काही शेतकरी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं होतं की जर आपल्या क्षेत्रामध्ये उसाचा कारखाना असेल तर आम्हाला देवाड्या किंवा बापदेवला जायची गरज पडणार नाही. मी माननीय आमदार रोहितदादा यांच्याशी चर्चा केली. रोहितदादांनी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी म्हणाले की लोकसभा इलेक्शन झाला का आपण त्या कामाला सुरुवात करू आणि सडक अर्जुनीला आम्ही साखर कारखान्याचा प्रोजेक्ट आपण तयार करणार आहोत. पण इथल्या आमदारांना ते वाटलं नाही. आमदारांनी काहीच केलेलं नाही, फक्त रोड आणि रस्ते. एक तुम्ही सांगा, 4 वर्षामध्ये जर मनोहर चंद्रिका फुलेंनी जर एक काम केलं असेल की ज्याच्यामध्ये 100 लोकांचा भय लावला, ठीक आहे. 12 तास विद्युतसाठी मी 6 दिवस उपोषण केला आणि 4-5 दिवस विद्युत मिळाली तर ते म्हणत होते की मी केला. त्यांनी 30 जानेवारीला पत्र दिला. मी नोव्हेंबर महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतो. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा अधिवेशनामध्ये लावून धरला. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत देऊ, पण त्यांनी दिली नाही. मग मी पुन्हा उपोषण केला. उपोषण केल्याच्या नंतर 12 तास विद्युत 6 दिवस झाली. विद्युत 6 दिवस झाल्याच्या नंतर आजी माझे लोकप्रतिनिधींनी काविलवाना प्रयत्न सुरू केला श्रेय लाटण्यासाठी. पण जनतेला माहीत होता की हा मिथुन मेश्रामच्या कामामुळे झाला, म्हणून जनता माझ्यासोबत होती, शेतकरी माझ्यासोबत होते आणि त्यांनी सगळ्यांनी श्रेय मला दिला. ते यांच्या पोटात दुखायला लागलंय. मग याची सरकार आहे, मग का बरं त्यांनी 8 तासावर आणले पुन्हा 12 तासाची विद्युत? म्हणजे शेतकऱ्यांचे सुख यांना पाहून होत नाही, शेतकऱ्यावर अन्यायच करत राहायचे आहे. हे सरकारचं धोरण आहे. आपण म्हटलं की राजकुमार बडोले यांचा विरोध करून मनोहर चंद्रिका फुले सत्तेत आले. मात्र आता तर अशी परिस्थिती आहे की राजकुमार बडोले आणि मनोहर चंद्रिका फुले यांच्या दोघंही पक्षांचा गठबंधन झाला आणि दोघंही आता महायुतीमध्ये आहेत. काय लोक बोलतात त्या दोघांविषयी? लोकांमध्ये माहीत आहे की महायुतीची जी सरकार आहे ही शेतकरी युवकांच्या विरोधी, विद्यार्थ्यांच्या विरोधी सरकार आहे. आता जनसामान्य लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये जी भावना आहे की महाविकास आघाडीची सरकार येत्या काळात येईल, त्यांची जागा त्यांना आता येणाऱ्या दिवसात दिसेल. दोघांना. बरं, जेव्हा आम्ही तिथून लोकांशी चर्चा करतो की मनोहर चंद्रिका फुले, राजकुमार बडोले हे दोघांपैकी एकालाच आता उमेदवारी भेटेल आणि महाविकास आघाडीची उमेदवारी एकाला मिळेल, तर महाविकास आघाडीकडून मिथुन मेश्राम आता हे युवक आहेत, एज्युकेटेड आहेत, लोकांचे मुद्दे ठसक्यानं हे आता मांडतात, शासनापुढे मांडतात, लोकांच्या मागण्या त्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते एक चांगला उमेदवार होऊ शकतात. आपली तयारी आहे आगामी विधानसभाकरिता? महाविकास आघाडीतून शरदचंद्रजी पवार साहेब, अनिलजी देशमुख साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी जर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली तर मी 100% निवडणूक लढवणार. कशा प्रकारे कामं कराल मग आपण? माझा धोरण एकच आहे की उत्तम शेती या ठिकाणी व्हायला पाहिजे, उत्तम शिक्षण मिळायला पाहिजे आणि इथला युवक जो पुणे, मुंबईला जाऊन नोकरी करतो कंपनीमध्ये, ते रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. अर्जुनी मोरगावच्या MIDC उद्योग तयार करणे, उद्योगांनी सडक अर्जुनीला MIDC तयार करून त्या ठिकाणी उद्योगांनी, गोरेगावच्या MIDC उद्योगांनी उद्योग, धानावर प्रक्रिया उद्योग, मक्यापासून स्टार्च निर्माण करणे आणि माझी रोहितदादाशी चर्चा झालेलीच आहे. साखर कारखान्याचं काम तर आम्ही या ठिकाणी करणार आहोतच. असे 4-5 उद्योग आणून इथल्या युवकांना काम देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू, जेणेकरून की इथल्या युवकाला आपल्या आईवडिलांसोबत राहून सणारी काम करता येईल, आपली शेतीही पाहता येईल आणि आपल्या परिवारासोबतही वेळ घालवता येईल.
या प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करतो. पण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तर उमेदवार हेच मुद्दे मांडतात, आम्ही बेरोजगारी नष्ट करू, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करू, आम्ही हे करू ते करू. मात्र जेव्हा निवडणूक संपली तर विसरून जातात. तुम्ही तर नाही विसरणार. जे उमेदवार म्हणतात त्यांनी कधी कंपनीमध्ये काम केलेलं नाही. मी उमेदवार म्हणून मी दिनसा कंपनीमध्ये 2 वर्ष काम केलेलं आहे. मला त्याचा अनुभव आहे. कसा परिवारापासून दूर राहून काम करावं लागतो त्याचा अनुभव मला आहे. त्यांना अनुभव नाही आहे. ते फक्त एका मोठ्या विशिष्ट पदावरती होते. पदाचा राजीनामा देऊन कोणी रिटायर होऊन राजकारणात आले आणि मी कुठल्याच पदावर नाही किंवा कुठल्याच शासकीय पदावर नाही. तर मला गरिबीची जाण आहे. मला शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी युवक बेरोजगार होतो. मी कंपनीमध्ये काम करायला तर त्याची तळमळ मला आहे म्हणून मी हा काम करणार आहे ना. त्यांच्या ते कसं ते फक्त आपला व्यवसाय म्हणून ते राजकारणात येतं आणि मी लोकांचे प्रश्न म्हणून राजकारणात येणार आहे. अर्जुनी मोरगाव विधान आणि आपल्याच्यानं तो काम जमलेला नाही. ज्या दिवशी मिथुन मेश्रामच्यानं काम जमलं नाही त्या दिवशी मी पदाचा राजीनामा देऊन मोकळं होईल. पण माझा टार्गेट असेल की उत्तम रोजगार आणि उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य या क्षेत्रातील जनतेला भेटला पाहिजे. आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाची संख्या सुद्धा फार कम आहे. हो. आजही आदिवासींच्या खूप समस्या आहेत. त्यांच्या पोरांना उत्तम शिक्षण त्या ठिकाणी भेटते का? त्यांच्या आरोग्याच्या समस्या काय आहेत? आरोग्याच्या समस्या खूप आहेत. कुणीच याकडे लक्ष देत नाही. जेवढे आजपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी कुणीच लक्ष दिलेलं नाही. ईडद्याची PSCचं उद्घाटन करायला त्यांना 2-3 वर्ष लागले. त्या ठिकाणी पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे. प्रत्येक आदिवासी बहुल भागामध्ये एक चांगल्या दर्जाचा एक म्हणजे ग्रामीण रुग्णालय असला पाहिजे ज्याच्यामधून त्यांचे म्हणजे आरोग्य म्हणजे दुरुस्त राहील. याकडे तर प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे पण कोणी केलेलं नाही. त्यांना उत्तम रोजगाराची संधी म्हणून आदिवासी महामंडळमधून एकाच कारखाना त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना एकाच चांगले कारखाने चालवायला द्यायला पाहिजे होते पण ते त्यांनी केलेलं आहे. मोवापासून आपण चांगला प्रोडक्ट तयार करू शकतो. आपल्याकडे टोरी मोठ्या प्रमाणात होतात. आपल्याकडे खूप आहेत आपण ज्याच्यावर उद्योग करू शकतो पण याकडे लक्ष देत नाही कोणी. आपण आगामी आता लोकसभा निवडणुकीला कोणते 5 मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाणार? 1. युवकांना चांगला रोजगार. दुसरा शेतकऱ्यांना उत्तम शेतीकरिता शेतकऱ्यांना शेतीसाठी भाव. त्याच्यानंतर उत्तम आरोग्याची सुविधा, उत्तम शिक्षण आणि चांगला राहणीमान या गोष्टीला घेऊन आपण जाणार. मी आता रॅपिड फायर सेशन घेतो. एखाद्या नेत्याचं नाव घेतो. त्याच्या आवडणारा सगळ्यात एक चांगला गुण आणि एक गुण असा जो खुपतो तुम्हाला सांगायचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ते खूप बोलतात. आवडणारा गुण आहे? आता आवडणारा नाही आणि कसं आहे ते एकदम खोटे बोलतात. रेटून बोलतात पण खोटे बोलतात. बरं. नाना पटोले लोकनेते आहेत. अच्छा. त्यांचा कोणता गुण नाही आवडत? नाही मला त्यांचे सगळेच गुण आवडतात. बरं. प्रफुल्ल पटेल? ते ताकदीनं काम करतात पण लोकात राहत नाही. म्हणजे मी त्यांना पाहिलं. मी एकदा DPTCच्या मीटिंगमध्ये होतो. त्यांनी एकदम ताकदीनं काम केलं होतं. दीपक कुमार मीना ज्यावेळेस कलेक्टर होते त्यावेळेस पाहिलं त्यांना. अच्छा. परिणय फुके? मी कधी बघितलो नाही. म्हणजे संपर्कच आला नाही माझा. सुनील मेंढे? त्यांच्यासोबतही संपर्क आला नाही. राजकुमार बडोले? राजकुमार बडोले मन मिळावं व्यक्तिमत्व आहे पण काम शून्य आहे. मनोहरराव चंद्रिकापुरे? त्यांचंही काम शून्य आहे. एखादा गुण आवडत असेल आपण त्यांच्यासोबत 9 वर्ष कामं केले. त्यांच्यातला आवडणारा गुण तर काही नाही आहे. कसं त्यांचं काम असं आहे 9 वर्षात चिदबी मेरीवर पडबी मेरीवाला काम आहे त्यांचा. कोणाचा? मनोहरराव चंद्रिकापुरेंचा. बरं. तर खूप खूप धन्यवाद मिथुन ही मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे मिथुन मेश्राम. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात हे कामं करतात आणि तेथील शेतकऱ्यांची, युवकांची, बेरोजगारांची, महिलांची समस्या हे ठसक्यानं शासनापुढे ठेवतात. जर पक्षाने महाविकास आघाडीने जर 2024च्या विधानसभे निवडणुकीत जर यांना संधी दिली तर हे संधीचा सोना केल्याशिवाय राहणार नाही असं ह्या मुलाखतीमध्ये हे म्हणाले. आजही त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या फार समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या फार समस्या आहेत. आजही त्यांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही. काही ठिकाणी उत्तम आरोग्य नाही, उत्तम शिक्षण नाही आणि तिथले स्थानीय नेते, तिथले आमदार खासदार त्यांच्यावर सुद्धा यांनी भले मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. ही मुलाखत आपण सर्वांना आवडली असेल अशी अपेक्षा करतो आणि शेवटपर्यंत आपण ही मुलाखत पाहिल्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे आभार. खूप खूप धन्यवाद.